कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. आंदोलनामध्ये औरंगजेबाची छायाचित्र कबर जाळली, मात्र त्यावेळी आयात जाळल्याची अफवा पसरली आणि जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीमवर आतापर्यंत 27 कलम लावली. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचे नवे व्हिडिओ समोर. पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे फहीम खानचे व्हिडिओ. विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकामध्ये घातला होता गोंधळ. नागपुरात औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेले असताना घोषणाबाजी व्हिडिओ व्हायरल. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध. सर्च ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतलं, तर सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत, न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. तर उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून टोला. सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले. आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत. नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्येसारखे मुद्दा होणार. याच अजेंड्यावर 2026 मध्ये भाजप निवडणूक लढणार. प्रकारांचं ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरात हिंसाचार झाल्याचाही आरोप. हत्या प्रकरणाचा खटला केजऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जाणार. सुरक्षेच्या कारणास्तव खटला बीड न्यायालयामध्ये चालवण्याचा विनंती अर्ज मंजूर. बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं केल्यास कारवाई होणार. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश. वाळू तस्करासोबत हिंगोलीमधील सेनगावच्या पोलीस अधिकाऱ्याचे रील व्हायरल. अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून रील. माझा वाळू माफियांशी संबंध नाही. गुन्ह्याच्या तपासासाठी गेलो असता कोणीतरी व्हिडिओ केला. पोलीस अधिकाऱ्याची सारवासारव. पुण्यामध्ये 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. अकोल्यामध्ये राज्यातील सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दिवसभर उकाड्यापासून अकोलेकर हैराण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.